नमस्कार. श्री स्वामी समर्थ कार्यशाळा या कार्यशाळेमध्ये संवाद सेंटर आणि द हिलिंग लॅब या दोन्हींच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण छोट्याशा मेडिटेशन किंवा प्रार्थनेने या कार्यशाळेची सुरुवात करूया. सगळ्यांना विनंती की आपण जिथे कुठे आहात डोळे मिटून घ्यायचे. जस्ट क्लोज युअर आयज. फोकस ऑन युअर ब्रेथ. श्वासाची आणि शरीराची जाणीव. ब्रेथ अवेअरनेस, physical awareness. Be fully aware of your physical self and your breath. आणि आपण जिथे कुठे आहोत तिथे आता मनाला केंद्रित करायचं आहे. Try and focus in the situation you are. Try not to divert your mind and try to focus. श्वास येतोय जातोय. ही कार्यशाळा अटेंड करण्यामागे, कार्यशाळेत सहभागी होण्यामागे आपल्या प्रत्येकाचा काही उद्देश आहे. त्याचा विचार करायचा. Each one of us is having some goal or some intention behind joining this workshop. Whatever your intention is, just think about it. आपलं जे काही उद्देश आहे त्याचा विचार करायचा. इथून पुढच्या 3 दिवसांसाठी एखादा संकल्प निवडायचा आहे. या कार्यशाळेतून मला काय अपेक्षित आहे? मला काय घडायला हवं आहे? किंवा स्वामींची साधना करून मला काय घडायला हवंय? मला स्वामींकडून काय हवंय? याचा थोडासा विचार आणि तो संकल्प देखील करायचा. आणि हे करत असतानाच आपल्या श्वासाची जाणीव, आपला श्वास, आपले विचार, आपला संकल्प याला एकत्र जोडण्याचा प्रयत्न. आणि काही काळ आपला जो संकल्प आहे तो मनात 2 ते 3 वेळा आपण उच्चारू शकतो. डोळे मिटून स्वामींचं स्मरण, त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आठवण्याचा प्रयत्न. आणि आपला जो संकल्प आहे तो स्वामींना देखील सांगायचा आहे, की या कारणासाठी मला तुमची सेवा करण्याची इच्छा आहे. Just tell your goal, your intention to the divine energy, to Swami.
आणि सावकाश डोळे उघडायला हरकत नाही. तर आपण असं बघत होतो की मुळात स्वामी समर्थ यांचा थोडक्यात इतिहास, किंवा इतिहास म्हणण्यापेक्षा आपल्याकडे अशी छान म्हण आहे की नदीचं मूळ आणि ऋषींचं कुळ शोधायला जाऊ नये. ते खरं आहे, ते शोधू नये. आणि स्वामींच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्यांचा जन्म किंवा त्यांचा मृत्यू याची नोंद कुठल्याही ग्रंथात येत नाही. कुठेही त्याचा उल्लेख नाही मुळामध्ये. त्याच्यामुळे असं म्हटलं जातं. पण येस, ते प्रकट कधी झाले आणि त्यांच्या प्रकट होण्याचा आणि त्यांच्या अंतर्धान पावण्याच्या तारखा म्हणूया आपण, अशा तारखांचा उल्लेख मात्र सगळीकडे येतो. किंवा म्हणजे तारीखवार, म्हणजे रोमन कॅलेंडरनुसार तारीख आणि भारतीय कॅलेंडरनुसार संवत्सर किंवा तिथी याचा उल्लेख क्लिअरली येतो. सो वी वर टॉकिंग अबाउट स्वामी. दिस इज अन this is a master or an energy, whatever you called it, guru. For some people he is a guru. There are no evidence, or that there is no single script that mentions or talks about when he was born, when he died. There is nothing like that. It's just that we treat it like any other अवतार कार्य. जेव्हा आपण म्हणतो की स्वामी हे अवतार कार्य आहेत, मग ते कोणाचे अवतार आहेत, कुठून त्यांची निर्मिती झाली, तर याची खूप सुंदर गोष्ट गुरुचरित्रात येते, अनेक ग्रंथात येते. आपण ग्रंथ बघू तेव्हा ते बघूया. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की स्वामी हे दत्त संप्रदायात येतात. आपण आतापर्यंत श्रीसूक्त बघितलं, गणपती बघितला, हनुमान चालिसा, रामरक्षा, शिवतांडव, कितीतरी विषय बघितले. या सगळ्या देवता ह्या वैदिक देवता आहेत. ओके. याच वैदिक देवतांमध्ये दत्त, श्री दत्त यांचा सुद्धा उल्लेख येतो. आणि उल्लेख येत असताना त्याच्यामध्ये महत्वाचं असं लक्षात घ्यायचं की वेदांमध्ये जो जो दत्तांचा उल्लेख आहे, श्री दत्तांचा उल्लेख आहे, तो एकमुखी श्री दत्ताचा उल्लेख आहे. आता हे थोडंसं कॉन्ट्राडिक्ट होईल. आपल्याला दत्तगुरु म्हटले की ते तीनमुखी, त्रिगुणात्मक, त्रैमूर्ती असं वगैरे आपण दत्तांना म्हणतो. पण वैदिक मायथॉलॉजीमध्ये, ज्याला आपण वैदिक दैवतशास्त्र म्हणतो, याच्यात जो दत्तांचा उल्लेख आहे तो मुळात त्रिगुणात्मक किंवा त्रिमूर्ती असा अजिबात नाही. तो एकमुखी दत्ताचा उल्लेख आहे. नुसता उल्लेख नाही, त्यांची वर्णनं आहेत. एकमुखी दत्त आणि 6 हात असं त्याचं वर्णन आहे. एकच चेहरा आणि 6 हात. दिस इज द डिस्क्रिप्शन वी फाउंड इन वेदास. त्याच्यानंतर साधारणतः 13व्या शतकापासून दत्तांचा त्रिगुणात्मक दत्त हा उल्लेख सापडतो. हे थोडंसं वेगळं आहे, पण साधारण शास्त्रांमध्ये असा उल्लेख येतो. उपनिषद, महाभारत, पुराण, वेद या सगळ्यामध्ये एकमुखी दत्त आहे. मग एकमुखी म्हणा किंवा तीनमुखी, त्रैमुखी म्हणा, काहीही तुम्ही त्याला म्हणू शकता. या दोन्हीचा महत्वाचा मुद्दा असा की हा दत्त हे मूळ एक काहीतरी, आणि त्याच्यापासून पुढे काही गुरु किंवा पुढे विविध श्री दत्त गुरु म्हटलं जातं. बरोबर. सो दत्त आणि गुरु ह्या दोन शब्दांचे अर्थ जर आपण बघितले तर त्याच्यामध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ काय आहेत, किंवा ही कुठली परंपरा आहे, ही कुठली ऊर्जा आहे, हे आपल्याला छान कळू शकतं. सो श्री, दत्त, गुरु 3 शब्द आहेत. पहिले श्री लावलेलं आहे. आपण श्री सुक्तामध्ये श्री ह्या शब्दाचा अगदी इत्थंभूत, अगदी डिटेलमध्ये अर्थ बघितला होता. We have seen this meaning of Shri when we were learning Shri Sukta. But in short, Shri is a divine prosperity energy, abundance energy, Shri. Okay, S, R, E. There are 3 letters which are combined in Shri. एका अक्षरात 3 अक्षर. काही जण श सांगतात, काही जण स सांगतात. हा एक मंत्रशास्त्रातल्या चर्चेचा भाग झाला. पण मुळामध्ये ई आहे तिथे, ईश तत्व. ई आपण इंटरनेट म्हणतो, राईट. सो इंटरनेट कसं सर्वव्यापी आहे, ऑमनी प्रेझेंट आहे. आता आपण 200-300 जण जे जॉईन झालोय ते जगाच्या कानाकोपऱ्यातून जॉईन झालेले आहेत. आणि ई ई तत्व हे सगळीकडे आहे. हे जर आपल्याला मान्य आहे, तर तसंच ईश तत्व, वेद असं सांगतात की ईश तत्व हे ऑमनी प्रेझेंट आहे. तुम्ही जगात कुठेही जा, ईश तत्व तुम्हाला जोडून ठेवेल आणि तुम्हाला विश्वाशी किंवा तुम्हाला युनिवर्स, इट विल ऑल्सो हेल्प यू कनेक्ट टू द युनिवर्स, युनिव्हर्सल एनर्जी, वैश्विक ऊर्जा ज्याला म्हणतो, ते ईश तत्व. ते श्री मध्ये येतं. स, र आणि ई. र हे अग्निबीज आहे, सगळ्यांना माहिती असेल. अग्निबीज याचा अर्थ अग्नी, आपल्या शरीरामधलं पंचमहाभूतांमधलं अग्नितत्व
ज्याच्यामुळे आपण आपल्या आयुष्यात काहीतरी घडू शकतं. कृतीचं कारक तो अग्नी आहे. म्हणजे आपण जे जे गोष्टी करतो, कार्य करतो, कामं करतो, जे काही असेल ते. सो ते सगळं आहे ते अग्निबीज आहे. र स र इ स हा साधारणपणे सत्वाकडे जाणारा. सो हे सात्विक आहे. अग्निबीज आहे. मॅनिफेस्टेशन, वी टॉक अ लॉट अबाउट लॉ ऑफ अट्रॅक्शन अँड मॅनिफेस्टेशन. या मॅनिफेस्टेशनचा कारक आहे अग्नी, र. तोच र जो आपल्या राम शब्दामध्ये येतो. आणि असं श्री आहे. श्री हे कुठल्याही देवतेच्या नावाआधी लावलं जातं, पण श्री हे स्वतंत्र अक्षर आहे. उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा स्वामींशी ह्या श्रीचा डिरेक्ट संबंध नाही. श्री हे अक्षर भारतीय संस्कृतीमध्ये कुठल्याही शक्तीच्या, कुठल्याही चैतन्य शक्तीच्या, कुठल्याही ऊर्जेच्या नावा आधी लावलं जातं. आणि त्यांनी त्याचा अर्थ असा होतो की श्री स्वरूप किंवा श्री सुक्तातली जी श्रीदेवी आहे, बॉलिवूड मधली श्रीदेवी नाही, श्री सुक्तातली श्रीदेवी, तर त्या श्रीनुसार सगळं काही होवो, त्या श्रीचा आशीर्वादाने सगळं काही होवो. मग हे श्री जसं देवतांना लागतं तसंच आपल्याला सुद्धा लागतं. आपण श्रीमान श्रीमती असं नावाच्या आधी लावतो. लावत नसाल तर नक्की लावा आजपासून. श्रीमान याचा अर्थ श्रीला मान्य असलेले. म्हणजे या अबंडंट एनर्जीला, या प्रॉस्पॅरिटीला, या समृद्धीच्या ऊर्जेला मान्य असलेला असा तो श्रीमान. याच्यावरनं श्रीमंत बाजीराव पेशवे मधला श्रीमंत शब्द निर्माण झाला. मुळात श्रीमंत याचा अर्थ जे घराणं, जी व्यक्ती श्रीला मान्य आहे. मग आपलं मटेरियल लाईफ मध्ये त्याचा अर्थ होतो ज्याच्याकडे भरपूर पैसा अडका आहे. पण तेच श्रीचं स्वरूप आहे. सो श्री दत्त गुरु. दत्त शब्दाचा अर्थ खूप इंटरेस्टिंग आहे. साधारणपणे दत्तात्रय असं आपण म्हणतो. दत्त आणि अत्रेय असं काहीतरी कॉम्बिनेशन आहे. पण दत्त ह्या शब्दाचा संस्कृतातला अर्थ आहे दत्त म्हणजे दिलेला, किंवा ज्याने दिला गेला, म्हणजे भूतकाळ, पास्ट टेन्स. दत्त इज लाईक गिवन. सो समथिंग दॅट हॅज बीन दिलंय, मी तुला अमुक देते असं आपण म्हणतो ना. त्या दा यच्छ देणे याच्यावरून दत्त शब्द तयार झाला. दत्त शब्दाच्या खूप छान इंटरेस्टिंग व्याख्या सापडतात. देर आर मेनी डेफिनेशन्स ऑफ दिस वर्ड दत्त. त्याच्यातली एक श्रीमद भागवत, देर इज अ स्क्रिप्ट कॉल्ड श्रीमद भागवत. इफ यू हॅव हर्ड अबाउट दॅट, तर श्रीमद भागवतामध्ये एक अप्रतिम व्याख्या येते. अनेन अपत्य अभिकांक्षत. अनेन म्हणजे ह्याने, ह्याला, या कोणाला तरी, अपत्य अभिकांक्षत. अपत्य म्हणजे चाइल्ड, सन, डॉटर और सन, एनीवन. सो बेसिकली अ चाइल्ड, याने मुलाची अपेक्षा केली. अभिकांक्षत, कांक्ष म्हणजे चिरंजीव सौभाग्य कांक्षणी आपण पत्रिकेवर लावतो. कांक्षणी म्हणजे इच्छा करणारा. अभिकांक्षत म्हणजे काहीतरी त्याची प्रचंड, त्याची मनापासून, आतपासून डिवाइन अशी काहीतरी इच्छा होती. कसली? अपत्य प्राप्तीची. आहतुष्टो, श्रीमद भागवतामध्ये असं म्हटलंय, अनेन अपत्य अभिकांक्षत आहतुष्टो. याने अपेक्षा केली आणि म्हणून त्याला तुष्ट करण्यासाठी, तुष्ट म्हणजे संतुष्ट, त्याला आनंद देण्यासाठी, त्याला भरभरून काहीतरी देण्यासाठी, मी आलो, मी धावून आलो. असं कोण म्हणतो? असं विष्णू म्हणतो. दत्तो मया मिती यद भगवान स दत्त. आणि म्हणून मी आलो, मी असाच निर्माण झालो, मी असाच त्याला दिला गेलो. म्हणजे मी जसा आहे तसाच्या तसा मी त्याला दिला गेलो, असं विष्णूच्या तोंडी श्रीमद भागवतामध्येही येतं, वर्णनांमध्ये येतं. पण ही व्याख्या खूप सुंदर आहे. याच्यावरूनच मराठीमध्ये तुम्हाला माहिती असेल तर एक म्हण आहे की तो दत्त म्हणून उभा ठाकला. दत्त म्हणून उभा ठाकला म्हणजे अचानक कुठून तरी आला. मला काहीतरी हवं होतं, मला मदत हवी होती आणि अचानक हा आला. कसा काय माहिती नाही, मी काही बोललो पण नव्हते, मी फोन पण केला नव्हता. अचानक कोणीतरी दारात येऊन उभं राहणं, याला आपण दत्त म्हणून उभा टाकणं जसं म्हणतो. त्याचा उगम श्रीमद भागवतात येतो की विष्णू असं म्हणतो, त्या अत्री आणि अनसूयेसाठी त्यांना अपत्य हवं होतं आणि त्यांची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी अचानक त्यांना दिला गेलो, मी अचानक तिकडे निर्माण झालो, असा त्याचा साधारण अर्थ. तर जो स्वतःला देऊन टाकतो तो दत्त, अशी एक छोटीशी व्याख्या तिथे येते. मग दत्ताचं स्वरूप काय आहे? त्रिगुणात्मक. 3 गोष्टी आहेत त्याच्यात. मग ब्रह्मा विष्णू महेश, अनसूयाची पातिव्रत्याची कथा आपल्याला माहिती आहे. ती पुन्हा सांगत नाही. आपण दत्त संप्रदाय किंवा दत्तगुरु या विषयावरती एखादी कार्यशाळा कधीतरी घेऊ, तेव्हा त्याच्यात त्याविषयी अजून बोलू.
पण दत्ताचा जन्म झाला त्रिगुणात्मक, सो सत्व रजतम जे जे काही 3 तुम्हाला दिसतं आहे त्या 3 गोष्टींचं अधिष्ठान म्हणजे दत्तगुरु. पहिला अर्थ आपण बघितला, देऊन टाकलेला, अचानक प्रकट झालेला, की ज्याने स्वतःला देऊन टाकलं असा कोणीतरी. आणि मग तिथे अत्री अनुसूयाचा दुसरा अर्थ आपण बघतो आहोत, की तो त्रिगुणात्मक आहे, सत्व रज तम. याचा अर्थ काय, आपल्याकडे इथे आता लेट्स से 200-300 लोक आहेत या झूम मीटिंग मध्ये. तर आपल्यापैकी प्रत्येकाकडे ऑल ऑफ अस वी आर मेड अप ऑफ दीज त्रिगुणास. ओके, इन आयुर्वेदा वी कॉल देम कफ वात पित्त, दॅट्स अ डिफरंट thing, but we are talking about this spiritual term called triguna, sattva, rajatama. So some of us are having sattva, like we have sattva and raja, maybe sattva is more, raja is little less. Some of us might be having tama, little extra, and raja, some combination of sattva, raja, tama. But all of us are made up of triguna, sattva, rajatama. आपल्या प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाच्या कृती, प्रत्येकाचे आचार, प्रत्येकाचं वागणं, प्रत्येकाचं आहार विहार, आहार म्हणजे खाणं, विहार म्हणजे बहिरंगातल्या कृती, आपलं बाहेर कसं एक व्यक्तिमत्व आहे, हे सगळं काही त्रिगुणात्मक आहे. It is a combination of three things, and that is the reason we all connect really well with दत्त or anyone from the दत्त संप्रदाय. आपण स्वामी याच विषयावरती बोलतो आहोत, पण त्याची सुरुवात श्री दत्तांपासून होते. त्या दत्तगुरूंचा अर्थ आपण थोडासा बघतो आहोत. दत्तगुरूंचा अर्थ लावण्याचा अजिबात प्रयत्न नाही. तो अर्थ लावण्यासाठी कितीतरी जन्म जावे लागतील. आपण शाब्दिक अर्थ, शब्दाचा अर्थ बघत आहोत. सो दत्त आणि गुरु, पुढचा शब्द गुरु येतो, ते गुरुतत्व आहे. गुरुवार का, गुरुवार आजचा का महत्वाचा आहे, कारण ते गुरुतत्व आहे. मग गुरुतत्वाच्या, गुरुच्या अनेक व्याख्या आहेत, पण थोडक्यात असं की दत्त संप्रदायातल्या ही जी सगळी महत्वाची नावं आहेत, ही गुरुस्थानी आहेत, ज्याच्यामध्ये श्री श्रीपाद वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती ही 2 महत्वाची नावं येतात. श्रीपाद वल्लभांना दत्तगुरूंचं मूळ आद्य, किंवा आपण म्हणूया की पहिला अवतार असं वर्णन त्यांचं येतं. गुरुचरित्रामध्ये वर्णन येतं, बऱ्याच ठिकाणी येतं. मग असे जे अवतार झाले, तर काही ठिकाणी असा उल्लेख, मी उद्या फोटो दाखवीन तो छान संप्रदायाचा, तर काही ठिकाणी असा उल्लेख येतो की श्री स्वामी समर्थ हे दत्तगुरूंच्या या संप्रदायातले तिसरे अवतार. संप्रदाय शब्द खूप इंटरेस्टिंग आहे. संप्रदाय, प्रदाय, आपण प्रदाय असा शब्द ऐकला असेल बऱ्याच ठिकाणी. प्रदान करणं, एखाद्याला गोष्टी प्रदान करणं म्हणजे देऊन टाकणं. सो पुन्हा एकदा तिथे देऊन टाकणं, काहीतरी देण्यासाठी निर्माण झालेला दत्तगुरूंचा संप्रदाय. प्रत्येक संप्रदाय हा शब्द सगळ्या देवतांना येत नाही. उदाहरणार्थ गणपतीचा संप्रदाय असं काही नाहीये, शंकराचा पण संप्रदाय नाहीये, तो दत्तगुरूंचाच आहे. ओके, सो हे दत्तगुरूंचं कार्य कशासाठी आहे पृथ्वीवरती, त्यांचं कार्य असं म्हटलं जातं किंवा अवतार असं म्हटलं जातं. तर आपल्यासारख्या अनेकांना, आपल्यासारख्या माणसांना, भौतिक जगामधल्या माणसांना, ज्यांचे काही मटेरियल गोल्स आहेत, आपल्या भौतिक इच्छा आहेत, आपल्या कुटुंबाचे कौटुंबिक गोल आहेत, यांना काहीतरी देण्यासाठी दत्तगुरु हे एक व्यासपीठ किंवा दत्तगुरु ही एक संकल्पना आहे. सो दत्त अँड संप्रदाय, दे बोथ वर्ड, दोज बोथ वर्ड्स दे टॉक अबाउट गिव्हिंग. What they are going to give? They are going to give in ample ways, but the popular ways किंवा popular ways in दत्त संप्रदाय are साधना, मेडिटेशन, उपासना, ध्यान हा किंवा योगशास्त्र ज्याला आपण म्हणतो, हठ योग ज्याला म्हणतो. सो विविध प्रकारचं योगशास्त्र किंवा साधना, उपासना आणि मंत्र हे सगळं दत्त संप्रदायात येतं. बाकीच्या देवतांशी कम्पेअर दत्त संप्रदाय हा बराचसा गूढ संप्रदाय आहे. गूढ याचा अर्थ तिथल्या साधना ह्या बऱ्याच कठीण असतात काही वेळा, किंवा ह्या साधनांमध्ये यम नियम वगैरे याला अनन्यसाधारण महत्व आहे. मंत्रशास्त्र ज्याला हार्डकोर मंत्रशास्त्र आपण म्हणतो, इन मंत्रशास्त्रात देर आर, येस तिथे पण यमनियम आहेत, पण बऱ्याच अंशी सरसकट आपल्याला मंत्र म्हणायचे तर खूप त्याच्यात शैथिल्य आहे, खूप फ्लेक्झिबिलिटी आहे. तशी काहीशी या संप्रदायामध्ये दिसून येत नाही, म्हणजे फ्लेक्झिबिलिटी नाही. तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचंय तर त्याची चेकलिस्ट आहे, यू फॉलो दॅट अँड देन यू डू इट, देन इट्स बेटर, देन इट इज ऍडवायझेबल. तसं काहीतरी जे आपण ग्रंथ बघताना बघूया. याच दत्त संप्रदायातला स्वामी समर्थ हे पुढचं नाव. श्री स्वामी समर्थांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की श्री नृसिंह सरस्वती, त्या नृसिंह सरस्वतींचाच
पुनर्अवतार असं सुद्धा काही जण स्वामींना म्हणतात. स्वामींचे जे अनेक भक्त आहेत ते असं सांगतात की स्वामी हा एक स्वतंत्र अवतार आहे आणि नृसिंह सरस्वतींचा तो अवतार आहे नाही याच्याविषयी मतमतांतर आहेत. पण ती तशी कुठल्याही देवतेविषयी असतात. त्यामुळे त्यात जास्त न शिरता पुढच्या एका व्याख्येकडे जाऊया. अत्री अत्री आणि अनुसूया, अत्री हे ऋषी होते आणि अनुसूया ही ऋषी पत्नी आणि यांच्या पोटी दत्ताचा जन्म झाला. स्वामी समर्थांचं जे मूळ पीठ किंवा आद्य पीठ असं ज्याला म्हणता येईल किंवा आद्य ऊर्जा असं म्हणूया, ऊर्जेचा स्त्रोत असे हे श्री दत्त गुरु आणि त्यांचा तो गुरुवार आणि स्वामींच्या बाबतीत महत्वाचा आणखीन एक वार म्हणजे शुक्रवार आणि रविवार हे तिन्ही वार आपण बघणार आहोत पुढच्या 2-3 दिवसात. त्या कारणाने गुरु, शुक्र, शनी, रवी असं आपण हे ठेवलं आहे. तर श्री दत्तगुरु आणि गुरुवार याचं आपण थोडक्यात बघितलं की ते गुरुबळ आहे, त्याला गुरुस्थानी आहे. गुरुबळ याचा अर्थ की एखादी व्यक्ती, एखादी ऊर्जा, फॉर एक्झाम्पल स्वामी समर्थ, यू प्रे or worship or do some sadhana, start chanting mantras and you see results miraculously. तुम्हाला लगेच अनुभव यायला लागतात. अनुभवाची अनुभूती व्हायला थोडा वेळ लागेल, पण अनुभव यायला लागतात. कुठे ना कुठे साक्षात्कार व्हायला लागतात. कुठे ना कुठे तुम्हाला स्वामी म्हटलं, तुम्ही स्वामी ह्या स्वामी असं म्हणतात की माझा ध्यास नाही, माझा नाद करावा लागेल तुला. म्हणजे नुसतं ध्यास नाही करायचंय, माझा छंद लागला पाहिजे. की उठता बसता तिन्ही त्रिकाळ तुला जेव्हा माझा छंद लागेल, तेव्हा तुला कळेलच स्वामी काय. तुला दुसऱ्या कोणी सांगायची गरज नाही लागणार. कोणाचे अनुभव ऐकण्याची गरज नाही लागणार. तर असं काहीतरी स्वामी तत्व आहे. स्वामी शब्दाच्या पण आपण अर्थाकडे जाणार आहोत. असं काहीतरी स्वामी तत्व आहे. आणि म्हणून ते गुरुबळ असणार. गुरुवारमध्ये गुरु हा प्लॅनेट किंवा ग्रह माहिती आहे आपल्याला. प्रत्येक वाराचे आपण अलीकडे एक 7 वारांची कार्यशाळा घेतलेली. त्यात हे बघितलं की प्रत्येक वाराचा एक एक देवता आहे. एव्हरी सिंगल डे देर आर 7 डेज हॅज 7 डेइटीज and 7 planets and there are 7 qualities and 7 types of work we do on each day. So let's talk about गुरुवार. सो गुरुवार, गुरु हा त्याचा मुख्य ग्रह झाला. मग गुरु काय सांगतो की आपण जसं म्हणतो ना की कुठेच काहीच उत्तर सापडत नाहीयेत. तुम्ही नीट गुरुचरित्र वाचलं असेल किंवा गुरु ह्या संकल्पनेचा नीट अभ्यास केला असेल तर असं लक्षात येईल की देवांपेक्षा श्रेष्ठत्व पृथ्वीवरती गुरुला दिलेलं आहे. की तुम्हाला देवांपर्यंत पोहोचणं कळत नाहीये का किंवा देवांपर्यंत काहीतरी मांडायचं का, तर एक वेळ देव द्यायला तुम्हाला उशीर करेल पण गुरु मात्र तात्काळ तुम्हाला देईल जर तुमची भक्ती खरी असेल तर. असं गुरुचं महत्व आहे. सो एका अर्थी आपल्याला जे इन्स्टंट लागतं, फास्ट पेस गोष्टी लागतात, खूप क्विक आपल्याला रिझल्ट्स लागतात, हे सगळं गुरुभक्तीतून शक्य होतं. आणि असे गुरु सगळ्या धर्मांमध्ये, इन ऑल डिफरंट कल्चर्स, ऑल डिफरंट एथनिसिटीज, ऑल डिफरंट कंट्रीज, दे हॅव गुरुज. दे कॉल देम मास्टर्स, वी कॉल देम गुरु. किंवा गुरु आणि मास्टर दोन वेगळे शब्द जरी बघितले तरी साधारण त्यांचं स्वरूप हे आहे की एक ऊर्जेचा स्त्रोत जो तुमच्या मदतीसाठी आहे, तिथे अवेलेबल आहे असं. मग गुरुवारचा गुरु काय म्हणतो किंवा गुरुवारी काय प्रकारचं काम करावं हे थोडंसं बघूया, जे तुम्ही नेक्स्ट थर्सडे यू कॅन फॉलो दॅट. सो गुरु टॉक्स अबाउट डुईंग साधना, डुईंग मेडिटेशन, डुईंग उपासना, डुईंग मंत्र साधना. दॅट इज द कोर ऑफ थर्सडे, दॅट इज लाईक द थीम ऑफ थर्सडे. या सो गुरुवारचा हा विषय आहे. गुरुवारी तुम्ही हे केलं तर त्याची फळं द्विगुणित त्रिगुणित होतात. जसं महाशिवरात्रीची गोष्ट आहे की अनवधानाने महाशिवरात्रीला उपवास घडला, चुकून बेलाची पानं पिंडीवरती पडली आणि त्या एका स्त्रीची कशी कथा आहे की तिला मोक्ष मिळाला आणि तिला डायरेक्ट कैलासामध्ये स्थान मिळालं. नरकात न जाता ती कैलासावरती गेली. इतकं महाशिवरात्रीच्या तिथीचं पुण्य आहे. तसं प्रत्येक गुरुवारचं आहे. मग आपण गुरुवारची काही व्रत बघणार आहोत. स्वामींचं एक आहे, तुम्ही मार्गशीर्षातले गुरुवार करत असाल, केले असतील कोणी, किंवा महालक्ष्मीचं आहे, अनेक आहेत. सो गुरुवारचं मुख्य महत्व की अशी कुठली साधना स्वरूप तुम्हाला काही करायचंय तर त्याची सुरुवात गुरुवारी करावी. आपण आज एक छोटासा श्लोक, तारक मंत्र बघणार आहोत आज आणि उद्यामध्ये मिळून. तर कमिंग बॅक टू आपण जिथे होतो, सो दत्तगुरूंचा हा विषय बघत असताना गुरुवार खूप महत्वाचा आहे. यत न ध्यायती ते वयम असं अत्री ऋषींच्या गोष्टीत येतं. यत न ध्यायती ते वयम असं अत्रींना सांगितलेलं आहे की तू ज्या तत्वाचं ध्यान करीत आहेस
म्हणजे अत्री ऋषींच्या साधनेचा भाग, साधनेमध्ये जी कुठली तत्व होती, ते वयम, ते आम्ही आहोत. असं ती 3 छोटी बाळं, ऋषी नंतर त्यांची बाळं झाली. ती 3 छोटी बाळं अत्री ऋषींना सांगतात, की जे तुला हवंय, जे तुझ्या डोक्यात आहे, जे तुझ्या साधनेत आहे, जे तुझ्या आचार-विचारांमध्ये जी तत्व आहेत, तेच आम्ही आहोत. मग तू ओळखलं नाहीस का? असं ते त्यांना थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतात. तर साधारणपणे श्री दत्त गुरु, गुरुवार हे विषय आपण बघितले. सो असं अखंड देणारी करुणामूर्ती आपण ज्याला म्हणतो, किंवा अखंड देणारी असं एक ऊर्जेचा अफाट झरा असणारं अत्यंत महत्वाचं स्वामी म्हणजे दत्त संप्रदायातलं, आपण असं म्हणूया की श्रीपाद वल्लभ श्री नृसिंह सरस्वती यांचीही माहिती सापडते. पण दत्त संप्रदायामध्ये ज्या एका मास्टर्सना, ज्या एका ऊर्जेला सेलिब्रिटी स्थान मिळालं, असं म्हणजे स्वामी समर्थ, की त्यांचं कार्य, त्यांचे अनुभव, त्यांचं अवतार कार्य, त्यांनी लोकांसाठी त्यांचं ओव्हरऑल ड्युरेशन, आपण म्हणतो ना, की कारकीर्द किती होती, तर ती अगदी थोडकी आहे. फक्त 22 वर्षाचा कार्यकाल सांगितला जातो स्वामी समर्थांचा. पण त्या कालावधीमध्ये जी प्रसिद्धी स्वामींना प्राप्त झाली, ती अर्थातच त्यांच्या शक्तीमुळे, त्यांच्यात असलेल्या गुरुशक्तीमुळे, गुरुसमान शक्तीमुळे आणि त्यांच्या एका व्यक्तिमत्वातल्या काही पैलूंमुळे. त्याची थोडक्यात माहिती बघूया. श्री स्वामी समर्थांना अक्कलकोट स्वामी असं सुद्धा काही ठिकाणी उल्लेख येईल. Yesterday someone was asking me about Samarth Ramdas and Shri Swami Samartha. There is no connection, direct connection in these two. Samarth Ramdas is a different person and Swami Samartha is a different person. So don't mix up. त्यांची स्टाईलच वेगळी आहे दोघांची. पण स्वामी समर्थांच्या बाबतीमध्ये श्री स्वामी समर्थ 3 शब्द आहेत. पुन्हा एकदा अगेन दिस इज कॉल्ड एज अवतार कार्य. त्यांचा प्रकट काल 1856 म्हणजे 19व्या शतकात. He was active in 19th century. People have seen him, people have observed him, people have touched him. So he was there. Yes, असे हजारो लाखो दाखले आहेत की स्वामी समर्थ प्रत्यक्ष होते याचे. प्रकट काल आहे 1856, म्हणजे नॉट असं खूप मागे पण नाहीये, बराच अलीकडचा आहे. 1856 इन 19th सेंचुरी, फ्रॉम 1856 टू 1878. ओके, सो 22 इयर्स, एक्झॅक्ट 22 इयर्स यांचा काळ सांगितला जातो. श्री आहे तिथे, श्री आहे म्हणजे ते पूर्ण तत्व आहे. अनदर मीनिंग ऑफ श्री इज समथिंग विच इज होल, समथिंग विच इज अ कम्प्लीट फॉर्म ऑफ एन एनर्जी. या सो स्वामी हे श्री म्हणजे पूर्ण तत्व आहे. श्री शब्दाचा अर्थ आपण बघितला. स्वामी याचे अनेक अर्थ आहेत. सोपा अर्थ स्वामी शब्दाचा काय आहे, त्याच्यामध्ये स्व आहे, त्याच्यामध्ये ओनरशिप आहे, त्याच्यामध्ये मालकी, एखाद्या गोष्टीवरती ओनरशिप, स्वामित्व म्हणतो ना, किंवा तो या सगळ्याचा स्वामी, तिन्ही जगाचा असं म्हटलं जातं. हे सगळ्या जगाचा तो मालक आहे, ओनर आहे. याच्यावरनच स्वामींना ब्रह्मांड नायक ही पदवी दिली गेली. आणि ब्रह्मांड म्हणजे संपूर्ण युनिवर्स, आकाश, अवकाश, स्पेस ज्याला म्हणतो. ब्रह्मांड नायक, द ओनर ऑफ दिस एंटायर स्पेस. म्हणजे आपल्याला एक आकाशगंगा माहिती आहे. वी जस्ट नो अबाउट वन सन, मार्स, अर्थ where we stay, but science talk about there are n number of suns or n number of similar planets somewhere in the space. सो अशा संपूर्ण स्पेसचा, फक्त आपल्याला माहिती असलेली स्पेस नाही, संपूर्ण स्पेसचा जो मालक, जो स्वामी, जो करता करविता, जो ओनर आहे, असं स्वामी हा शब्द सुचवतो. दुसऱ्या अर्थी स्वामींची साधना जे नित्य करत असतील, त्याचे अनुभव ज्यांना येत असतील, त्यांना हे निश्चित माहिती असेल की स्वामी मुळामध्ये कुठल्याही गोष्टीची ओनरशिप घ्यायला शिकवतात. अतिशय परखड, अतिशय स्पष्ट वक्ते असणारं असं स्वामींचं व्यक्तिमत्व आहे. प्रेमळ आहेत, करुणापूर्ण हृदय आहे, पण ऍट द सेम टाइम अतिशय स्पष्ट आहेत, अतिशय परखडपणे मत देणारं किंवा परखडपणे एखाद्या गोष्टीवरती कमेंट करणारे, नोंद करणारे त्याची, अशा प्रकारे स्वामींच्या सगळ्या गोष्टी, आपण काही गोष्टी उद्या बघूया ज्या खूप पॉप्युलर आहेत. एक वारुळाची गोष्ट आहे ती आज आपण बघूया. तर स्वामी ही जी आपण ऊर्जा बघत आहोत, श्री स्वामी समर्थ, तर स्वामी याचा अर्थ ते एकतर आपल्याला आपल्या कृतींची जबाबदारी घ्यायला सांगतात,
म्हणजे आपल्या आयुष्यात खूप गोंधळ चालले आहेत आणि आपण देवाला नावं ठेवतोय, नशिबाला, ग्रहांना, पत्रिकेला, आईला, वडिलांना. तर दिस इज नॉट स्वामी. तुमच्या प्रत्येक चांगल्याची जबाबदारी तुम्ही घ्या, पण वाईटाची जबाबदारी सुद्धा घ्या, असं सांगणारा स्वामी हा शब्द आहे. सो इट टॉक्स अबाउट टेकिंग ओनरशिप ऑफ युअर लाईफ. आणि आपण म्हणतो ना, की आपल्या आयुष्यावरती आयुष्याचं नियंत्रण आपल्या हातात आणणं हे स्वामी शिकवतात. त्याच्यासाठी त्यांचे अनेक मंत्र, अनेक व्रत, अनेक साधना आहेत, जे आपण बघणार आहोत. समर्थ, समर्थ याचा अर्थ एखादी एखादी व्यक्ती समर्थ आहे. समर्थ आहे म्हणजे जे काही अर्थ शब्द येतो त्यात सम हा पण शब्द येतो. सम अर्थ म्हणजे समत्वाकडे नेणारी कृती. समत्व माहिती आहे. समत्वम योग उच्यते. भगवद्गीतेत पण समत्व शब्द येतो. अनेक ग्रंथांमध्ये येतो. बेसिकली बॅलन्सिंग थिंग. आणि बॅलन्सिंग गोष्टी करून किंवा बॅलन्स थॉट्स मधून, बॅलन्स कृतींमधून कुठल्याही गोष्टीला, एखाद्या कार्याला, एखाद्या आपल्या दैनंदिन आयुष्याला फॉर दॅट मॅटर अर्थ प्राप्त करून देणारं असा एक छटा या शब्दामध्ये येते. दुसरी अशी की हे सगळं पार पाडण्यासाठी ही व्यक्ती कॅपेबल आहे. हे सगळं पार पाडून देण्यासाठी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ही अक्षरं बघितली तर म्हणजे 3 आणि 2, 5 आणि 1, 6 असं बघताना श्री हे एक पूर्ण अक्षर मानलं जातं. या मंत्राला षडाक्षरी मंत्र असं म्हणतात. यू कॅन राईट इट डाऊन. ओके, इट इज कॉल्ड एज षडाक्षरी मंत्र. षडा अक्षरी. इन मंत्रशास्त्र देर आर डिफरंट टाइप्स ऑफ मंत्र. पंचाक्षरी मंत्र आहेत. किंवा आपण म्हणतो षडाक्षरी म्हणजे विविध षड अक्षर. अक्षर इज नंबर, सिलेबल्स, दो सिलेबल्स. ओके, सो विविध 16 अक्षरांचे पण मंत्र असतात. तर त्या अक्षरांना आणि त्या मंत्राला खूप महत्व आहे. संस्कृत संख्याशास्त्रानुसार न्यूमरोलॉजी इज अ वेस्टर्न सायन्स, बट इन संस्कृत ऑल्सो वी हॅव आकडेशास्त्र और संख्याशास्त्र. ट्रान्सलेशन इज न्यूमरोलॉजी, बट इट्स लिटिल डिफरंट दॅन वेस्टर्न न्यूमरोलॉजी. ज्याला आपण अंकगणित, अंकशास्त्र किंवा तुम्ही आकड्यांची यंत्र बघितली असतील तर याच्यानुसार षड 6, 6 हा जो संख्या येते, न्यूमरोलॉजी मध्ये पण सिमिलर अर्थ आहे. 6 ही संख्याच मुळात जगत मित्राची संख्या आहे. म्हणजे 6 आकडा ज्यांच्या जन्मतारखेमध्ये ज्याचं बेरीज आपण म्हणूया, ज्यांच्या जन्मदिनांकाची बेरीज addition of your birth date, if it is equals to single digit equals to 6, then the qualities of number 6. षडाक्षरी मंत्राबद्दल बोलतो आहोत. जगन्मित्र, की तुम्ही जगाला जोडून टाकाल आणि असे स्वामी आहेत. जगाला जोडून टाकणं म्हणजे काय, की असं म्हटलं जातं, इथे हजारो लोकांचे अनुभव आहेत, इथेही सगळ्यांचा असेल. सो इट इज कॉमन सेड, ऑफन इट इज सेड दॅट की उदाहरणार्थ मी स्वामींचं करते. उदाहरणार्थ मी काही करायला लागले, एखादं काहीतरी वाचायला लागले, त्यांचे ग्रंथ वाचायला लागले, सारामृत वाचायला लागले, की हमखास असं होतं की मी अशाच व्यक्तींच्या संपर्कात येते ज्यांच्या घरी स्वामींचं करतात किंवा जे स्वतः स्वामींचं करतात. किंवा तुम्ही कुठल्या तरी गोष्टीसाठी काहीतरी शोधताय, काहीतरी तुम्हाला हँड होल्डिंग, यू नीड सम सपोर्ट अँड यू गेट अ सपोर्ट फ्रॉम समवन हु इज ऑल्सो फॉलोइंग स्वामी. सो असं म्हटलं जातं की स्वामी अशा प्रकारे जगाला जोडून टाकतात की त्यांना गरज लागली ना, की हिला इकडे गरज आहे ना, मग ते त्यांच्या भक्ताला त्याच्यापर्यंत पोहोचवतात. कसे पोहोचवतात या भानगडीत कधीही पडू नये. त्याचं उत्तर तारक मंत्रामध्ये येतं, की ह्या शक्तीला चॅलेंज करू नये. तुम्हाला शक्तींचे अनुभव हवे असतील तर त्यांना कधीही चॅलेंज करू नये, त्यांना कधीही जज करू नये, त्याचं काहीतरी वैज्ञानिक उहापोह करायला जाऊ नये. ही सगळ्यात चुकीची पद्धत आहे. नाहीतर मग विज्ञानवादी असावं आणि सातत्याने चॅलेंज करावं, हरकत नाही, ती भूमिका ही योग्य आहे. पण तुम्हाला भक्ती स्वरूप अनुभव घ्यायचे असतील तर निश्चितपणे या भानगडीत पडू नये. आणि तारक मंत्रामध्ये हे अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आपण थोडा तारक मंत्र आज बघणार आहोत, पूर्ण तारक मंत्र आज म्हणणार आहोत आणि उद्या पण आपण म्हणणार आहोत. ओके, सो नृसिंह सरस्वती आपण असं म्हटलेलं आहे. स्वामींच्याच एका गोष्टीमध्ये स्वामींनी त्यांच्या मुखातून असं वर्णन आहे की मी पूर्णावतार आहे, मी नृसिंह भान असून शैलम म्हणजे आंध्र प्रदेश मधील श्री शैलम जवळील कर्दळी वनातून आलो. सो कर्दळी वन आणि स्वामी यांचं एक घनिष्ठ नातं आहेच आहे. त्यांच्या काही यात्रा आहेत ज्याची थोडक्यात माहिती आपण बघूया. सो मगाशी जे आपण बघितलं की त्यांचा प्रकट काल जो आहे
त्या प्रकट कालापासून 1856 1856 ही वॉज ही अपियर्ड, बॉर्न नाही म्हणू शकत, त्यांचं अवतार कार्य ते कसे कसे निर्माण झाले, म्हणजे बालक स्वरूपात किंवा बेबी बेबी फॉर्म मध्ये स्वामी समर्थ अशी कुठलीही गोष्ट नाही. देर इज नो बेबी फॉर्म ऑफ स्वामी समर्थ दॅट समबडी हॅज विटनेस. तर त्यांची गोष्ट काय आहे, मुंगी आणि वारुळाची गोष्ट आहे. आय एम सॉरी, मला वारुळाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहित नाही, पण मुंगी आणि वारुळाची गोष्ट आहे. सो नृसिंह सरस्वतींनी, जेव्हा नृसिंह सरस्वती अंतर्धान पावले, त्यांनी समाधी घ्यायची ठरवली, ते जंगलात गेले आणि असं म्हणतात की सुमारे 300 वर्ष, एक मिनिट, हा माझा व्हॉल्यूम गेला का, हा, सुमारे, आता येतोय, सुमारे 300 वर्ष नृसिंह सरस्वती जेव्हा अंतर्धान पावले, तेव्हा ते जंगलात गेले आणि तपश्चर्येला बसले. म्हणजे त्यांनी असं ठरवलं की आता आपलं भौतिक कार्य संपवावं. एक मिनिट, ओके, नाही ऐकू आला मध्येच तर सांगा, काहीतरी मध्येच कनेक्शन जाते आय गेस. एनिवे, सो ते जेव्हा जंगलात गेले तेव्हा त्यांनी असं ठरवलं की आपण जंगलामध्ये जायचं आणि आपलं भौतिक कार्य जे आहे, भौतिक जगामधलं जे आपलं कार्य आहे बेसिकली, ते आता संपवायचं. असंच ठरवल्यानंतर त्यांनी त्या कार्याची समाप्ती करण्यासाठी ते सामान्य लोकांमधून लांब म्हणून जंगलात गेले. ते जेव्हा जंगलात गेले तेव्हा असं म्हटलं जातं की ते इतकी वर्ष तपश्चर्या करत होते, ऊन पाऊस वारा या कशाची तमा न बाळगता. ही एक गोष्ट आहे की ते अशा एका तपश्चर्येत गेले की 300 वर्ष, 300 ते 350 दोन आकडे सापडतात, 300 वर्ष ते तपश्चर्येत होते. आणि या 300 वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांच्या संपूर्ण शरीराभोवती, अंगाभोवती मुंग्यांचं वारुळ तयार झालं. ते इतके स्थिर होते. मुंग्यांचं वारुळ कुठे होतं, काहीतरी स्थिर आहे ना. सो ही वॉज दॅट स्टडी दॅट नथिंग कुड अफेक्ट हिम, नॉट अ सिंगल सीझन, though it was raining heavily, though there was wind, nothing could affect him. But at the same time त्यांच्या संपूर्ण शरीराभोवती मुंग्यांचं वारुळ तयार झालं. आणि ह्या मुंग्यांचं, एक मिनिट, मला मला इथे दिसतोय माईक चालू, आय डोंट नो आवाज काय येत नाहीये तुम्हाला. कारण मला माईक ऑन आहे असं दिसतोय आणि चालताना पण दिसतोय. परत एकदा बघा, आवाज येतोय का? इट इज क्लिअर, राईट? सो ज्यांना कोणाला येत नाहीये ना, त्यांनी एकदा तुमचं हे कनेक्शन चेक करा, जर मध्ये जात असेल तर. मी शक्यतो इकडे माझं लक्ष आहे माईककडे, तरी पण आपण बघूया. आणि उद्याला मी दुसरा हेडफोन वापरेन, सो असा असा प्रॉब्लेम येणार नाही, डोंट वरी. ओके, माझा दुसरा हेडफोन आहे पण तो आतमध्ये आहे, तर तो आणण्यालाच उगाच वेळ जाईल. सो आपण म्हणत होतो की वारुळ तयार झालं मुंग्यांचं, आणि गोष्ट अशी सांगतात की एक लाकूड तोड्या जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये जाऊन तो लाकडं तोडत होता. मुंग्यांचं वारुळ झालेलं होतं, त्याचं लक्ष नव्हतं की इथे वारुळ तयार झालंय वगैरे वगैरे. तर तो जंगलामध्ये गेला आणि जंगलात जाऊन तोडत असताना त्याची कुऱ्हाड या मुंग्यांच्या वारुळावरती पडली काही कारणाने. एकच मिनिट हा. ओके, मी एकदा म्यूट करून पुन्हा अनम्यूट करते, सो ज्यांना ऐकू येत नाहीये त्यांना येईल. याच्या पलीकडे जर आला नाही तर तो मे बी तुमच्या साईडला प्रॉब्लेम असेल, कारण आता मी परत एकदा चेक केलंय तर इट इज कनेक्टेड. ओके, सो तर ती कुऱ्हाड त्या वारुळावरती पडली आणि ती पडता क्षणी त्या वारुळातून रक्ताचं कारंज उडालं, असं वर्णन येतं. लाकूड तोड्या, साधारण साधारण चित्र इमॅजिन करा की लाकूड तोड्या जंगलात गेला, झाडं तोडत होता आणि झाडं तोडत असताना कुऱ्हाड अनवधानाने पडली, मुद्दाम पण नाही, चुकून पडली आणि ती त्या वारुळावरती, मुंग्यांच्या त्या वारुळावरती कुऱ्हाड पडली आणि ती कुऱ्हाड पडल्यानंतर त्याच्यातून रक्त उडालं, रक्ताचं कारंज उडालं. ते झाल्यामुळे तो घाबरला, लाकूड तोड्या घाबरला, कारण त्याच्या लक्षात आलं ह्याच्या आतमध्ये काहीतरी आहे, कोणतरी आहे. आणि त्यांनी जेव्हा बघितलं की आतमध्ये कोण आहे आणि काय आहे, तेव्हा असं लक्षात आलं की त्या वारुळाच्या आतमध्ये एक तपस्वी साधनेला बसलेला. तिथून असं सांगितलं जातं, खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, त्या लाकूड तोड्याचं नाव उद्धव
आणि उद्धवानी स्वामींना पुन्हा एकदा समाज कल्याणासाठी समाजात आणलं असं म्हटलं जातं. तर असा उद्धव आणि त्या उद्धवाच्या गोष्टीचं महत्त्व असं, की समाधिस्थ होते स्वामी. म्हणजे त्यांचं जसं भगवद्गीतेमध्ये वर्णन आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारते, की जेव्हा जेव्हा धर्म अधर्माकडे जाईल, जेव्हा जेव्हा नीतिमत्ता आणि सगळं काही पणाला लागेल, तेव्हा तेव्हा मी अवतार घेईन. तर ते अवतार कार्य ज्याच्यामुळे शक्य झालं तो उद्धव, त्यांनी त्या निद्रिस्त, त्या समाधिस्थ तपस्वी योग्याला म्हणजे नृसिंह सरस्वतींना पुन्हा समाजात, समाजकारणात, पुन्हा भौतिक जगात येण्यासाठी भाग पाडलं. ते भानावर आले आणि त्यांच्या लक्षात आलं, की नाही, मला आता परत समाज कल्याणासाठी जायची गरज आहे. मी माझी साधना संपवतो. तिथे स्वामींचा प्रकट प्रकट दिन आहे, म्हणजे तो आपण म्हणूया ते स्वामी. आणि ते पुन्हा जेव्हा लोकांमध्ये आले, पुन्हा जेव्हा भौतिक जगामध्ये आले, तेव्हा त्यांना स्वामी समर्थ म्हटलं गेलं. म्हणून नृसिंह सरस्वतींचाच पुनर्अवतार असं स्वामींना म्हणतात, किंवा दत्तात्रेयांचा तिसरा पूर्ण अवतार असं स्वामींचं वर्णन आहे. ते जेव्हा प्रकट झाले तो दिवस श्री म्हणजे रविवारचा दिवस आहे. आपण श्री सुक्तामध्ये बघितलं होतं, की श्री आणि रविवार यांचं एक कनेक्शन आहेच आहे. सो तसंच स्वामींचा प्रकट दिन रोमन कॅलेंडर नुसार आपण जर बघितला तर तो रविवार येतो. 6 एप्रिल 1856 रविवार. आणि भारतीय कालगणनेनुसार, भारतीय कॅलेंडरनुसार चैत्र शुद्ध द्वितीया असा तो 1778 1778 चैत्र शुद्ध द्वितीया अमुक एका संवत्सरामध्ये स्वामींचा प्रकट काळ सांगितला जातो. आणि 1856 याच काळात म्हणजे ते जंगलातून जे आले ते प्रकट झाले आणि मग त्यांनी डिरेक्ट अक्कलकोट या ठिकाणी त्यांचा प्रवेश सांगितला जातो, किंवा अक्कलकोटच्या मग अनेक गोष्टी आहेत, तिथे ते सर्वाधिक काळ थांबले, अशा पण काही गोष्टी आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. सो आपण हे थोडक्यात स्वामींचं आत्तापर्यंत काय काय आहे आणि हे सगळं आपण बघितलं. आता ह्या स्वामींच्या ह्याच्यात किंवा आपण अनेक मंत्र बघतो, त्याच्यापैकी काही मंत्रांचा अर्थ आपण उद्या बघणार आहोत. अवधूत चिंतन असं काही शब्द येतात, पण त्याच्यातला एक महत्वाचा मंत्र आहे, तो म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्राची थोडी सुरुवात आज आपण करूया, गुरुवार आहे म्हणून. आणि मग उद्याला तारक मंत्र त्याचा पूर्ण अर्थ आपण बघणार आहोत. आणखी काही थोडे बाकीचे मंत्र पण बघूया. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे. ज्यांना कोणाला मंत्राचे प्रयोग करायचे आहेत, हा मंत्र तुम्ही दररोज म्हणू शकता. एक माळ, त्याची माळ म्हणजे जेव्हा मी माळ म्हणते तेव्हा 108 मण्यांची माळ, शक्यतो स्फटिकाची. स्फटिक नसेल तर इतर कुठलीही, पण स्फटिकाची. आपण मागे एकदा ज्यांनी कोणी आपण मागे एक सामूहिक जप साधना वगैरे केली होती, तेव्हा जी माळ वापरली होती ती पण चालू शकेल, काही हरकत नाही. पण हा मंत्राचं रोज एक माळ पुरेशी आहे. आणि अग्निबीज मंत्र आहे, अग्निस्वरूप मंत्र आहे. पुन्हा एकदा मंत्राचा एक स्थायी भाव कुठला असेल तर अग्निबीज आहे तो. अग्निबीज याचा अर्थ की कृती म्हणजे प्रत्यक्षात आणणारा किंवा एखाद्या गोष्टीला मॅनिफेस्ट करणारे असे काही गोष्टी असतात, त्याच्यामध्ये येईल. ओके, आपण तारक मंत्र म्हणूया आधी संपूर्ण. ज्यांना येतो त्यांनी हात जोडून म्हणा माझ्या बरोबर, आणि नसेल येत आपण तो शिकवू, आपण त्याचा अर्थ बघूया. आणि आपण सव्वा सव्वा पाच म्हणते साधारण 9:45 चालू केलं होतं. सो एक 15 मिनिटांनी आपण थांबवू आणि मग तारक मंत्र आता म्हणूया. सो आता साधारण आपल्याला श्री स्वामी समर्थ कोण, काय साधारण माहिती आहे. आणि आता आपण त्यांच्या अनेक मंत्रांमधला जो सिद्ध मंत्र किंवा मोस्ट पॉवरफुल ज्याला म्हटलं जातं, मोस्ट पॉप्युलर पण आहे पण मोस्ट पॉवरफुल, खूप शक्तिशाली, and the siddha mantra is taraka mantra. So if you can't read anything, if you don't know how to read Marathi, don't know how to read Devanagari, and you don't want to read Guru Charitra or any other script for any reason, you can simply chant taraka mantra. Taraka mantra is equally powerful to any other siddha mantra. So अगदी सोपं आहे, काही फारसं. 11, 21. सो इन श्री सुक्ता वी टॉक्ड अबाउट चॅन्टिंग
these many times, Ram Raksha these many times. There is nothing like this. तारक मंत्र पूर्ण श्रद्धेनिशी, पूर्ण भक्तीनिशी रोज एकदा म्हणा, तीनदा म्हणा, 11 वेळा म्हणा, दॅट्स फाईन, पण एवढा लागतच नाही. एकदा म्हणणं इज सफिशियंट, इज मोर दॅन इनफ. तारक मंत्राकडे जाऊ. हात जोडूया सगळ्यांनी आणि येत असेल तर म्हणा, नसेल येत तर ऐका. निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मर्त्रगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विना काळ नाने त्याला, परलोकी ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्या वीण तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडी कदा स्वामी जाघेई हाती. हा तारक मंत्र. आणि पुढचं येतं स्वामी अष्टक, ते उद्याला आपण बघूया. तारक मंत्राचा इंटरेस्टिंग पार्ट असा की अनेक काही जण तो गेय म्हणतात, काही जण तो चालीत म्हणतात, व्हॉट एव्हर इट इज. पण अगदी 5 श्लोकांचा तारक मंत्र आहे आणि काहीच वेळ लागत नाही. अक्षरशः 1.5-2 मिनिटं जास्तीत जास्त, खूप स्लो म्हटलात तर. पण खूपच इझी आहे म्हणायला. पहिल्या ओळींचा अर्थ बघूया. काही कारणाने मला शेअर करता येत नाही, नाहीतर मी स्क्रिप्ट ठेवलं होतं समोर. उद्याला मी बघीन की शेअर केल्यावर ऑडिओ का जातोय, मला कळत नाहीये. पण उद्याला मी ते बघून ठेवते. ओके. सो पहिल्या तारक मंत्राच्या पहिलंच जे आहे ना, तारक मंत्राच्या 4 ओळी त्या इतक्या अप्रतिम आहेत. त्याच्यात जगभरातली मॅनिफेस्टेशनची सगळी सूत्र येतात. नीट त्याचा अभ्यास केला तर manifestation, law of attraction, whatever you believe in, whatever you follow, you will find each and every single thing in this 4 lines. प्रत्येक शब्द त्यातला महत्वाचा, नुसतं 4 ओळी नाही. स्वामींची साधना 2 प्रकारे करता येईल, कुठलीही मंत्र साधना फॉर दॅट मॅटर. तुम्ही पूर्ण भक्ती म्हणजे आंतरिक भक्ती किंवा श्रद्धा ज्याला म्हणतो, या श्रद्धा किंवा भक्तीनी झोकून देऊन साधना करा, ही एक पद्धत आहे. दुसरी त्याचा अर्थ जाणून घ्या, त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये शिरा, त्याचा प्रॅक्टिकल अर्थ जाणून घ्या, त्याच्यातले फॉर्म्युलाज, त्याच्यातली सूत्र काय आहेत, या सूत्रांना बघण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यातून पण तुम्हाला कळेल. सो यू ट्राय अँड डिकोड द मंत्रा, ट्राय अँड डिकोड each and every word and try to connect to the meaning. Second part, you try and do it with utmost devotion, किंवा आपण ज्याला म्हणतो की कुठलाही किंतु परंतु मनात न बाळगता पूर्ण श्रद्धेनेशी सुद्धा हे मंत्र तुम्ही म्हणू शकता. आपण त्याचा अर्थ बघूया. दोज हू डोंट अंडरस्टँड मराठी, I'll try and explain in English. पहिलं आहे निशंक हो निर्भय हो मनारे. सो इट टॉक्स अबाउट माइंड, मना. कोणाला सांगितलंय त्यांनी? मनाला सांगितलेलं आहे. दे आर नॉट टॉकिंग अबाउट युअर ब्रेन. मेंदू शब्द नाहीये. ओके. नॉट ब्रेन, नॉट माणसा पण नाही म्हटलेलं, की दे आर नॉट अड्रेसिंग ह्युमन. वेन यू आर रिडिंग एनी मंत्रा, आपण जेव्हा कार्यशाळा घेतो, वेन वी कंडक्ट मंत्रा वर्कशॉप्स, वी टॉक अबाउट दिस इन डेप्थ, दॅट हाऊ यू डिकोड मंत्रा. तर त्याच्यात जे शब्द वापरलेत, इम्पॉर्टंटली वेन यू आर डिकोडिंग अ पॉवरफुल मंत्र, जेव्हा सिद्ध मंत्र तुम्ही अभ्यास करता, सिद्ध मंत्रांचा अनुभव घेता, तेव्हा सगळ्यात महत्वाचं असं असतं की त्यातल्या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे, त्यातल्या प्रत्येक शब्दाचं प्रयोजन आहे. की मनारे हा शब्द का वापरला, हे प्रश्न पडले पाहिजेत. नॉट टू चॅलेंज बट टू अंडरस्टँड द मंत्रा इन डेप्थ. ओके. उदाहरणार्थ निशंक हो निर्भय हो मनारे, तिथे कोणी म्हणेल की ऍज अ पार्ट ऑफ पोएट्री मनारे शब्द टाकला असेल,
फाईन, व्हॉट एव्हर यू बिलीव्ह इन. पण तरी सुद्धा तिथे माइंड हा शब्द आहे. सो फर्स्ट अँड द काय म्हणूया स्टार्टिंग पॉइंट ऑफ तारक मंत्र इज निश्चंक हो निर्भय हो मनारे. इट टॉक्स अबाउट द फाउंडेशन, इट टॉक्स अबाउट युअर सबकॉन्शियस, इट टॉक्स अबाउट ऑल डिफरंट लेयर्स ऑफ युअर माइंड. मन ज्याला म्हणतो, जे कोणी योग शास्त्र, आपण हा पुन्हा बघणार आहोत तारक मंत्र उद्या पहिल्यापासून, सो डोंट वरी. आपण फक्त पहिली ओळ आज बघणार आहोत. दॅट विल गाईड यू टू सेट युअर गोल फ्रॉम टुमॉरो अँड फ्रॉम फॉर टुडे. टुमॉरो वी विल स्टार्ट विथ तारक मंत्र, जेव्हा आपलं माईकचं पण सॉर्ट आउट झालेलं असेल. ओके, सो निश्चंक हो निर्भय हो मनारे. वाय दे आर टॉकिंग अबाउट माइंड. सो मन चित्त मानस, ज्यांना योगशास्त्र माहित आहे, सो मन चित्त मानस विविध स्तर झाले, तर सर्व प्रकारच्या मनाचं काहीतरी. समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक आहेत, असे श्लोक जे तुमच्या सबकॉन्शियसला प्रोग्राम करतात, सबकॉन्शियसला ट्रेनिंग देतात. स्वामी समर्थ असं म्हणतात, निश्चंक हो निर्भय हो मनारे. मनारे म्हणजे त्यांनी अड्रेस केलंय सबकॉन्शियसला. नाव यू स्टार्ट वर्किंग ऑन युअर माइंड. द तारक मंत्र स्टार्ट्स विथ, इफ यू आर हिअर टू वर्क ऑन युअर माइंड, रिप्रोग्रामिंग युअर माइंड, वर्किंग ऑन युअर सबकॉन्शियस, देन रीड अहेड. तुम्ही जर मन घेऊन आला असाल तरच माझ्या नादाला लागा, नाहीतर घरी जा, नाहीतर माझ्याशी तुमचा काही विशेष देणं घेणं नाही. सो जे करायचं आहे ते मनापासून करायचं आहे, मनासाठी पण करायचं आहे. आणि जे करायचं आहे ते मनापासून मनासाठी करत असताना त्या मनावरती काम करायचं आहे, त्या मनावरती काहीतरी कार्य करायचं आहे आपल्याला. कशा प्रकारे कार्य करायचं आहे पुढे सगळा येतो, पण त्याचं फाउंडेशन बघूया. निशंक हो निर्भय हो. निशंक अनडाउटेड म्हणजे नो, विदाउट एनी डाऊट. डाऊट कुठलाही किंतु परंतु शंका कुशंका मनात न आणता. मगाशी मी जसं म्हटलं की तुम्हाला जर चॅलेंज करायचं असेल, हे कसलं, हे काही स्वामींमुळे नाही झालं काही, ते मी एवढे कष्ट केले त्याच्यातून हे उभं राहिलं, किंवा मी अमुक तमुक केलं, मी 10 फोन केले म्हणून माझं काम झालं, तर दिस इज चॅलेंजिंग. युअर चॅलेंजिंग द एनर्जी. स्वामींना नाही, आपण एनर्जीला चॅलेंज करतोय असं जरी म्हटलं, तर स्वामी असं म्हणतात निश्चंक. किंवा दुसऱ्या प्रकारची साधना लोक करतात, की म्हणतात सगळं करतात, गुरुचरित्र वाचतायत, काय मंत्र म्हणजे जप साधना करता आहेत, मंत्र म्हणता आहेत, पण सतत त्यांना, उदाहरणार्थ कोणी जॉबला अप्लाय केलंय आणि अमुक एक जॉब मिळावं म्हणून कोणीतरी काहीतरी करतंय, पण सतत त्यांच्या मनात डाऊट आहे की हे केल्याने होईल का, त्यापेक्षा मी अजून 4 ठिकाणी अप्लाय करतो. ओके, सो उदाहरणार्थ की तुम्ही एका ठिकाणी अप्लाय केलंय, असं म्हणूया की आपण 4 प्रकारचे जॉब तुमच्या समोर आहेत, जॉबच्या जाहिराती, एक रॅन्डम उदाहरण देते, आणि ह्या 4 पैकी अमुक एक जॉब मला हवा आहे म्हणून मी अशी अशी साधना करणार, मी स्वामींकडे मागणार असं मी ठरवते. आपण उद्या बघणार आहोत, उद्या परवामध्ये, की कसं 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 मागावं, याच्या पद्धती आहेत. ते मागता छान आलं तर मिळतं. तर असं जर झालं की कुठल्या अमुक एक जॉब हवाय आणि मी त्याला अप्लाय करते आणि माझी स्वामींवर श्रद्धा आहे, तर मी उरलेल्या 3 जॉबला अप्लायच करणार नाही. ज्याच्या मनात प्रचंड शंका आहे तो सगळीकडे अप्लाय करत सुटेल. हा नाही झाला तर तो होईल, तो नाही झाला तर हा होईल, हा नाही तर तो, असं काहीतरी तरी होईल असं. सो स्वामी असं म्हणतात, तारक मंत्राची सुरुवात असं सांगते, निशंक हो निर्भय हो मनारे. आधी तू निशंक हो, आधी तुझ्या मनातल्या शंका कुशंका डाऊट, आता हे स्वामी काय करतील का नाही का करणार, काही जण तर हा स्वामी पण म्हणतात, हा स्वामी काही माझ्या कामाला येईल का किंवा नाही येणार, असे सगळे डाऊट असतील तर आधी तुझ्या मनावरती काम करूया. आणि दुसरं आहे निर्भय, निडर. निडरपणा हा स्वामींचा स्थायी भाव आहे असं म्हटलं तरी चालेल. निडरपणा म्हणजे बेदरकारपणा नाही, किंवा काय म्हणूया त्याला, स्वच्छंदपणा पण नाही. निडरपणा याचा अर्थ म्हणजे केअरफ्री असणं, किंवा आपण वेगवेगळ्या छटा आहेत ना शब्दांच्या. सो निडर इज यू हॅव लॉट ऑफ करेज, किंवा निर्भय म्हणजे यू आर फिअरलेस. सो यू डोंट कॅरी एनी फिअर. काही कार्मिक फिअर असतील, काही आपण क्रियमाणातून आपल्याच कर्मांमुळे या जन्मात निर्माण झालेल्या फिअर असतील, की अरे बापरे मी पास्ट मध्ये असं केलंय, आता त्याचे काहीतरी परिणाम होतील की काय, अशा
कितीतरी मनाच्या भीती आपल्या मनात असतील किंवा आजूबाजूच्या वातावरणात पण या भीती येतात. सो निशंक हो, निर्भय हो मनारे, की तू आधी निशंक कर, निर्भय कर आणि मग आपण पुढे बोलूया. तेच आपण आज करणार आहोत. उद्या पुढे चालू करण्याआधी तुमचा जो संकल्प आहे, आय ऑलवेज ऑलवेज रेकमेंड वेन यू आर जॉइनिंग एनी वर्कशॉप, मे इट बी अ फ्री वर्कशॉप और अ पेड वर्कशॉप, यू हॅव टू हॅव अ क्लिअर इंटेन्शन वाय आय एम जॉईनिंग. असंच लिंक आली, जॉईन केलं, त्याच्यात काही तथ्य नाहीये. तुम्ही फक्त एक ग्रुप वाढवलात व्हॉट्सअप वरती, अजून काहीच घडलं नाही आयुष्यात त्यांनी. सो प्रत्येक क्षण हा खूप विचारपूर्वक, युअर एव्हरी सिंगल ब्रेथ हॅज टू हॅव सम इंटेन्शन, हॅज टू हॅव सम, म्हणजे खूप थॉटफुल ऍक्शन्स असल्या पाहिजेत. सो आपण हे का करतोय, कशासाठी? इट कुड बी जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी, दॅट्स ॲब्सल्युटली फाईन. इट कुड बी यू हॅव सम इंटेन्शन, इट कुड बी यू वॉन्ट टू रिझॉल्व समथिंग. काहीतरी आपल्याला घडायला हवे आयुष्यामध्ये, काहीतरी बदल, काहीतरी. स्वामी ही चमत्कारांची शक्ती आहे. सो चमत्कारांवर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी स्वामी समर्थांकडे यावं, त्यांनी हनुमानाकडे जावं, कारण ह्या सगळ्या चमत्कारांच्या देवता आहेत मुख्यतः. तर आपण बघणार आहोत असे काय चमत्कार कसे आहेत ते बघूच पुढे जाऊन. तर अशा गोष्टींवर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी, म्हणून फाउंडेशन टुडेज होमवर्क, निशंक हो, निर्भय हो मनारे. जस्ट चूज वन गोल, one easy goal. This is what I want to achieve, and for that I will be doing something in this workshop. We are going to do a meditation as well. उद्या किंवा परवा करूया. तर अजिबात म्हणजे काय करायचं सांगते होमवर्क. जस्ट सिट डाऊन. आपण प्रश्न नंतर घेऊ, आपल्याला प्रश्नाला कारण वेळ नाही मिळणार. सो जस्ट सेटल डाऊन, सिट डाऊन एनीवेअर थ्रू आउट द डे टुमॉरो. There is no time constraint. You can do it in the morning, do it in the afternoon, do it in the evening. So कधी पण तुम्ही करू शकता. आणि ते करत असताना just sit down, close your eyes and try to achieve a state of mind when, choose a topic first, choose your goal and try to achieve a state of mind, maybe for few seconds, when you have absolutely no doubt about whether this will happen, not happen, whatever your goal is. For example, you have chosen that you want to do, let's say you want to travel, कुठेतरी आपल्याला ट्रिपला जायचं, एखादी जर्नी, यू वॉन्ट टू डू सम स्पिरिच्युअल ट्रॅव्हल मे बी. कुठल्या कुठल्या यात्रा लोक करतात, चारधाम आहे, मानसरोवर आहे, कैलास आहे, अमुके तमुके. सो यू वॉन्ट टू डू दॅट, नर्मदा परिक्रमा आहे, असं काहीही. Then sit down, think about it, and try to achieve that state of mind for few seconds when there is absolutely no doubt, किंवा ज्याला आपण शून्य विचार अवस्था म्हणू, की you have no thought, just your goal, absolutely no thought, just think about your goal, that's it. No thought, मी कशी जाईन, काय जाईन, मग काय शॉपिंग करू, मग कोणाबरोबर जाईन, मग किती खर्च येईल, no single thought. It's just that I'm going there, I'm doing this, whatever your goal is. असं करा. निशंक हो, निर्भय हो, फिअरलेस. बी फिअरलेस वेन यू आर डुईंग दिस. यू डोंट हॅव एनी फिअर. मग मला जाता येईल का, मग वेदरचं काय होईल, लाईक फॉर एक्झाम्पल, वी आर टेकिंग द सेम एक्झाम्पल आहे. एक मिनिट. ओके. सो anything that you want to do, we are taking the same example. You want to plan a trip, then nishank ho, nirbhay ho. What fears could accumulate, what fears could obstruct your final goal is basically, आपण ट्रिप प्लॅन करतोय, मग आपल्या डोक्यात येईल, अरे बापरे, मग वेदर चांगलं असेल का, मग हे होईल का, मग मला बुकिंग मिळेल का, मग बुकिंग मिळालं तर फ्लाईटला गर्दी तर नसेल ना, मग माझी फ्लाईट सेफ जाईल ना, असे हजारो प्रश्न आपल्या मनामध्ये येतात. दोज आर नथिंग बट फिअर्स. So try to achieve that state of mind for few seconds where there is no fear and when there is no doubt. Nice. ओके, ग्रेट. सो आपण आज इथे थांबूया. मी एक मिनिट फक्त रेकॉर्डिंग स्टॉप करते आणि उद्याच्या सत्रामध्ये आपण तारक मंत्र इन डेप्थ बघणार आहोत. मगाशी म्हटलं तसं तारक मंत्रातली प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द हा हे एक सूत्र आहे. हा एक फॉर्म्युला आहे. इन केमिस्ट्री वी हॅव फॉर्म्युलाज, राईट? सो इट्स अ फॉर्म्युला. इफ यू डिकोड, इफ यू अंडरस्टँड दॅट, नथिंग इज इम्पॉसिबल. स्वामींच्याच ओळी आहेत, अशक्यही शक्य करतील स्वामी. अशक्य इज समथिंग विच इज इम्पॉसिबल टू हॅपन. आणि खरोखर अशक्य गोष्टी शक्य होतात. त्या कशा करायच्या तेच आपण उद्यापासून परत बघूया. थँक्यू.